हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर 2 दिवस झाले आम्ही लातूरमध्ये आलेलो आहोत, पण मी शूट असं काही केलेलं नाही कारण माझी बरीचशी कामंही चालू आहेत. कारण आम्हाला लवकरच आता रत्नागिरीला निघायचे. येत्या 2 दिवसामध्ये आम्हाला जायचे, त्यासाठी माझी पॅकिंग वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर मी आज बनवत आहे बटाटे वडे. बटाटा वडा आणि सांबार असं बनवणार आहे. तर तेच म्हटलं क्विक तुमच्यासोबत ते पण शेअर करावं. तर उद्या 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 आम्ही सकाळी लवकर निघणार आहे. उद्या मोअर्स अँड पॅकर्सवाल्यांना बोलवलं आहे. तरी ते माझी बरीचशी कामं चालूच आहेत. तर मी आधी पण हे पॅकिंग वगैरे केलेलं होतं, पण आणखीन थोडंफार माझं राहिलेलं आहे. तर कपड्यांचं वगैरे तर तेच मी करत आहे साईड बाय साईड. टी व्ही पण आम्ही इथं पॅक करून घेतलेला आहे. आणि इकडे मला सगळ्यात जास्त कशाचं टेन्शन असेल ना ट्रॅव्हलिंगमध्ये, तर माझी झाडं आणि टी व्ही या दोनच गोष्टींचं टेन्शन आहे. ते कसे जातात मला माहीत नाही. मला त्याचंच फार टेन्शन आलेलं आहे. कारण लास्ट टाईममध्ये आम्हाला खूप बेकार अनुभव आलेला होता. आमचा टी व्ही खराब झालेला होता पूर्णपणे. त्याचा डिस्प्ले गेला होता शिफ्टिंगमध्येच. तर हे आहेत शेजारच्या ताई, त्या आल्या होत्या आम्हाला भेटायला संध्याकाळी, कारण आम्ही जाणार आहोत म्हणून. नेक्स्ट डे तर मी आदल्या दिवशीचे पडदे वगैरे सगळे काढून सगळे वॉश करून ठेवलेले आहेत, म्हणजे तिथे गेलं की आपल्याला लावता येईल याच्यासाठी. तर सकाळी उठल्या मी हे शूट घेतलेलं आहे. हा माझं आवडीचं ठिकाण आहे माझं घरातलं हे सगळ्यात. हा बेड मला इथे एवढी छान झोप लागायची नाही आणि बाजूला खिडकी होती आणि सकाळी उठल्या म्हणजे पूर्ण सूर्यप्रकाश डायरेक्ट बेडवरती पडायचा, त्यामुळे लगेच जाग यायची इथे. तर मूव्हर्स अँड पॅकर्सवाले हे सकाळी 6 वाजताच आलेले होते. तर त्यांनी त्यांचं काम करायला सुरुवात केली होती. ते 6 ते 7 जण होते. त्यांनी खरंच खूप छान असं पॅकिंग केलेलं होतं. ह्यावेळेस मला पॅकिंगचा खूप छान असा अनुभव आलेला आहे. म्हणजे त्यांची म्हणजे जराही कंप्लेंट नव्हती. म्हणजे सामान आमचं बरंचसं होतं, पण त्यांनी खूप आणि छान आणि खूप व्यवस्थित पॅक केलं. म्हणजे कुठल्याच सामानाला कसलीच एक खरोच पण आलेली नाही आहे आणि व्यवस्थित त्यांनी हँडल केलं. तर ह्या आहेत रुपाली ताई, त्या पण आल्या होत्या सोबत थांबायला, कारण आम्ही आता निघणार आहोत ना. त्यांना पण फार वाईट वाटत होतं आणि मला देखील फार वाईट वाटत होतं. पण आता काय करणार, ऑप्शन नाही ना. तर सगळं फायनली सामान सगळं खाली आणलं, पण अजून हे ट्रकमध्ये चढवायचं बाकी होतं. मग त्यासाठी आम्ही पुढे इथे जेवणासाठी थांबलेलो होतो. जेवण वगैरे करून आम्ही रात्री किती 2 वाजता आम्ही रेस्ट हाऊसला पोहोचलो. तिथे छान आराम केला आणि पुन्हा आता आलो इकडे ऑफिसर क्वार्टर्सला, कारण आमचं सामान तिथे आलं होतं. आता 10 वाजता सामान आमचं पोहोचलं इथे रत्नागिरीमध्ये. तर हे सामान बघूनच मला तर अशी चक्कर यायला लागली. मला माहीत नाही ते कसं लावणार आहे मी आणि किती. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला इथे फक्त 1 महिन्यासाठी सामान लावायचं आहे, कारण 1 महिन्यानंतर आम्ही आमच्या बंगलोजमध्ये शिफ्ट होणार आहे, जो की आम्हाला भेटणार आहे. पण त्याचं थोडंसं काम बाकी होतं, त्यामुळे आम्हाला 1 महिन्यासाठी इथे राहावं लागणार आहे आता. चला तर मग भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉग.